Hello everyone, welcome to RV Sirs English. So students, in this video we are going to learn passage number 2 of 8th standard semi-English lesson PV Sindhu an icon of success. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण PV सिंधू an icon of success या लेसन मधील पॅसेज नंबर 2 बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. सिंधूज डेब्यूट अँड परफॉर्मन्स ॲट इंटरनॅशनल लेवल. तर मित्रांनो, आता या पॅसेजमध्ये आपण PV सिंधूचं डेब्यूट म्हणजे पदार्पण आणि परफॉर्मन्स ॲट इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचा परफॉर्मन्स कसा होता हे आपण बघणार आहोत. PV सिंधू डिडंट टेक मच टाइम टू लॉन्च अँड एस्टॅब्लिश हरसेल्फ ॲज अ प्रॉमिसिंग प्लेयर इन द ग्लोबल अरिना. PV सिंधूने ग्लोबल अरिना म्हणजे जागतिक पटलावर स्वतःला एक प्रॉमिसिंग प्लेयर, प्रॉमिसिंग म्हणजे काय की शुअर सक्सेस, असा प्लेयर जो नक्कीच सक्सेस मिळवून देईल असा प्लेयर म्हणून लॉन्च आणि एस्टॅब्लिश करण्यामध्ये म्हणजे स्वतःला प्रक्षेपित करण्यामध्ये आणि स्थिरावण्यामध्ये जास्त वेळ घेतला नाही. म्हणजे तिने लगेच जागतिक पटलावर आपलं नाव कोरलं. शी वॉन अ ब्रॉन्झ मेडल ॲट द 2009 सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप हेल्ड इन कोलंबो. जे सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप झाली कोलंबोमध्ये 2009मध्ये, त्यामध्ये PV सिंधूने ब्रॉन्झ मेडल मिळवलं. म्हणजे इंटरनॅशनल ही तिची विन होती. द स्टार प्लेयर बॅग्ड सिल्वर इन द वुमन्स सिंगल्स ॲट इराण फजर इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज. पुढे या स्टार प्लेयरने म्हणजे PV सिंधूने इराण फजर इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंजमध्ये वुमन्स सिंगल या इव्हेंटमध्ये सिल्वर मेडल मिळवलं 2010 साली. अँड फाउंड अ प्लेस इन द नॅशनल टीम ॲट 2010 उबर कप. पुढे 2010 साली जो उबर कप झाला त्यामध्ये नॅशनल टीम म्हणजे राष्ट्रीय संघामध्ये तिने स्थान मिळवलं. PV सिंधूच रिसेंट रिकॉग्निशन्स. आता इतक्यात PV सिंधू काय जिंकलेली आहे बघा. ऑन 7 जुलै 2012 सिंधू वॉन एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप. 7 जुलै 2012 साली सिंधूने एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप जिंकली. सिंधूज परफॉर्मन्स ॲट मलेशिया ओपन 2013 मेड हर विन द मेडन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल. पुढे 2013मध्ये तिचा जो परफॉर्मन्स होता मलेशियन ओपनमध्ये, त्यामध्ये तिने तिचं मेडन मीन्स फर्स्ट पहिलं ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल जिंकलं. द बेस्ट मोमेंट इन हर करिअर परहॅप्स केम इन द सेम इयर. त्याच वर्षी तिच्या आयुष्यातला सर्वोत्तम क्षण जो आहे तो सुद्धा आला, करिअरमधला सर्वोत्तम क्षण आला. वेन शी बिकेम इंडियाज फर्स्ट मेडलिस्ट इन वुमन्स सिंगल्स ॲट द बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप. जेव्हा ती बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये वुमन्स सिंगलमध्ये इंडियाज फर्स्ट मेडलिस्ट म्हणजे पहिली इंडियन खेळाडू जिने मेडल जिंकलं अशी बनली. आणि हा तिच्या जीवनामधला आणि करिअरमधला सगळ्यात महत्त्वाचा क्षण होता. PV सिंधू एंडेड 2013 ऑन अ हॅपी नोट बाय विनिंग मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल. पुढे PV सिंधूने 2013ची सांगता अतिशय बहारदार केली जेव्हा तिने मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल जिंकलं. ऑल्सो वॉन द अर्जुन अवॉर्ड. आणि तिने अर्जुन अवॉर्डसुद्धा मिळवला. वन ऑफ द हायेस्ट ऑनर्स फॉर अ स्पोर्ट्स पर्सन इन द कंट्री. आपल्या देशामध्ये जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी हायेस्ट ऑनर्सपैकी एक, सगळ्यात मोठ्या सन्मानांपैकी एक असा हा एक सन्मान आहे जो तिने मिळवला. इन 2014 शी वॉन बॅक टू बॅक मेडल्स इन द वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप. 2014मध्ये तिने जगभरातल्या चॅम्पियनशिप्समध्ये एकामागे एक असे अनेक मेडल मिळवले. अँड बिकेम द फर्स्ट इंडियन टू डू दॅट. आणि असं करणारी ती पहिली भारतीय ठरली. इन नोव्हेंबर 2015 शी बॅक सक्सेसिव्ह वुमन्स सिंगल टायटल ॲट मक्का ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड. पुढे 2015 साली नोव्हेंबरमध्ये तिने सक्सेसिव्ह म्हणजे एकामागे एक वन आफ्टर अनदर वुमन्स सिंगल टायटल जिंकलं ॲट द मक्का ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड. अशा प्रकारे अनेक स्पर्धा PV सिंधूने जिंकल्या. द इयर 2016 brought her another achievement of winning the Malaysia Masters Grand Prix Gold वुमन सिंगल टायटल. 2016 हे वर्ष तिच्यासाठी अजून एक अचीवमेंट घेऊन आला जेव्हा तिने मलेशिया मास्टर ग्रँड प्रिक्स गोल्ड वुमन सिंगल टायटल जिंकलं. वेअर शी डिफिटेड स्कॉटलँड्स क्रिस्टी गिल्मर इन द फायनल. तिथे तिने स्कॉटलँडच्या क्रिस्टी गिल्मर हिला फायनलमध्ये हरवलं. इन ऑगस्ट शी रीच द सेमीफायनल ऑफ वुमन सिंगल इव्हेंट ॲट द 2016 समर ऑलिम्पिक्स आफ्टर डिफिटिंग वर्ल्ड नंबर 2 वांग यिहान. पुढे
2016च्या ऑगस्ट महिन्यामध्ये जगातली दुसऱ्या नंबरची खेळाडू वांग यिहान हिला हरवून पी.व्ही. सिंधू ही वुमन सिंगल इव्हेंट ॲट द 2016 समर ऑलिम्पिक 2016 समर ऑलिम्पिकच्या वुमन सिंगल्स इव्हेंटमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचली. हे पण फार मोठं यश पी.व्ही. सिंधूसाठी होतं. सिंधू क्रिएटेड हिस्ट्री by reaching the finals after beating Japan's Nozomi Okuhara in the women's single semi-final in the Rio Olympics. पुढे पी.व्ही. सिंधूने जपानच्या नाझोमी ओकुहारा हिला वुमन सिंगल सेमीफायनल्समध्ये हरवलं आणि असं करून पी.व्ही. सिंधू जी आहे ती रिओ ऑलिम्पिक्सच्या फायनल्समध्ये पोहोचली आणि तिने इतिहास घडवला. असं का म्हटलेलं आहे की इतिहास घडवला, कारण तिच्या आधी कुठल्याही खेळाडूला हे जमलेलं नव्हतं. ती पहिली खेळाडू होती भारतातली जिने फायनल्स गाठलं होतं बॅडमिंटनमध्ये. शी वोन अ सिल्वर मेडल इन द फायनल्स. पण फायनल्समध्ये तिला सिल्वर मेडलवर समाधान मानावं लागलं. वाईल द गोल्ड वॉज टेकन बाय स्पेन्स कॅरोलिना मरीन. आणि गोल्ड मेडल जो आहे तो स्पेनचे कॅरोलिना मरीन हिने जिंकलं. लेटर शी डिफिटेड कॅरोलिना मरीन अँड वोन 2017 इंडिया ओपन सुपर सिरीज टायटल. पुढे 2017 साली तिने कॅरोलिनाला हरवून 2017चं इंडिया ओपन सुपर सिरीज टायटल जिंकलं. अशा प्रकारे ही पी.व्ही. सिंधूची आंतरराष्ट्रीय पटलावरची घोडदौड होती. आता यापुढे आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये नोटवर्दी ऑनर्स. आजसाठी एवढंच.